आज सकाळी या उपासनेमध्ये एस ए चर्च नंदुरबार, शहारोड आणि दुधळे शिवार आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हार्दिक स्वागत करत आहे। यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जात आहोत। आपण प्रार्थना करू। परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे। परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल, त्याची सर्व स्तुती कोण ऐकवेल। जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरतात ते धन्य। प्रिय प्रभू येशू, आज पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण आज या उपासनेच्या वेळी तू आम्हाला उपस्थित केलेला आहे। तुझं वचन आमच्यासाठी जीवन आहे। तुझं वचन पित्या परमेश्वर आमच्यासाठी मार्ग आहे आणि तुझं वचन आमच्यासाठी आशीर्वादित आहे। गौरवी दे बाप्पा, आज जे या भक्तीमध्ये ऑनलाईन उपस्थित आहे त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो। प्रत्येकाला तू या तुझ्या वचनाच्या द्वारे तू स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मार्गदर्शन कर। मंडळी, या नात्याने गौरवी दे बाप्पा, आम्ही सदैव तुझी सेवा करावी ही तुझी इच्छा आहे। आजचं पित्या परमेश्वरा, तुझे दास रेव्हरेंड ग्रॅडविन पाळक यांना देखील तुझ्या पवित्र हातामध्ये घे। तुझ्या वचनामधून बोलत असताना त्यांना तू स्पर्श कर आणि त्या वचनाच्या द्वारे गौरवी दे बाप्पा आम्हाला तू आशीर्वादित कर। आज जे वयोवृद्ध आमच्या मंडळीमध्ये आहे, अशक्त आहे, आजारी आहे, त्या सर्व प्रियजनांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे। त्यांना ऐकण्यासाठी शक्ती सामर्थ्य दे आणि तुझी कृपा करू। आम्ही सर्वजण पित्या परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये येतो। प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे, आमेन। यावेळेस पुन्हा आम्ही परमेश्वराचा गौरव करणार आहोत आणि मी विनंती करतो की क्वायर पुढे येतील आणि देवाची ते स्तुती करतील। सर्वांना ख्रिस्ता सलाम। आजच्या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो प्रभू येशूच्या नावात। आज आपण स्तुतीपर गीतांकडे वळणार आहोत। आज थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून जरा उशीर झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो। आपण या स्तुतीपर गीतं गाणार आहोत। आत्म्याने आणि खरेपणाने आपण परमेश्वराची आराधना स्तुती केली पाहिजे, कारण तो आम्हाला सर्व गोष्टीतून, सर्व रोगातून मुक्त करणारा आमचा जिवंत परमेश्वर देव आहे। म्हणून आम्ही त्या जिवंत परमेश्वराला उंच करू, त्याची स्तुती करू, त्याची आराधना करू। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे, वही हमारा राजा, दुख संकट से बचा, हम पर अपनी करुणा करता और करता होता। हमारा
जिसका भरोसा भरोसा वह तो कभी न गिरेगा गिरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो अकाल, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। ओ जयकार जयकार करे, ओ जयकार जयकार करे। या सुशील झाल्यामुळे आपण सरळ दानार्पणाकडे वळणार आहोत आणि विजय संगीत गीत नंबर 153 यावेळेस आपण काढणार आहोत. तू बोलावेले सेवा कराय प्रभू आलो आनंद आहे, तरी विश्वासी तुझं जवळ मज नित्य राहू. विजय संगीत गीत नंबर 153 यावेळेस आपण करू. आपलं दान आपण आपल्या भांडारात टाकणार आहोत. जेव्हा तेव्हा सेवक वर्ग आपल्याकडे येतील तेव्हा आपण आपलं दान त्यांच्याकडे सुपूर्द करावं. विजय संगीत गीत नंबर 153. तू बोलावेले सेवा कराय प्रभु आलो आनंदे, तरी विश्वासे तुझं जवळ मज नित्य राहू दे. मज जोडी
रविवारच्या या सुदिन दिनी पुन्हा एक वार ऑनलाईन पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या भेटीने मोठा आनंद वाटत आहे. प्रभुदेवा आपल्या एकत्र भक्ती आशीर्वादित करो. आपण ऑनलाईन जरी स्क्रीन समोर आहोत तरी आपण एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरलेला आहे. प्रभुदेवा आपली सहभागिता आशीर्वादित करो. या वेळेला आपण स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत. त्यासाठी स्तोत्रसंहिता 40 आपण काढू. मंडळीच्या वतीने माननीय मास्टर राजीव मार्गे हे वाचन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या. मंडळीला माझी विनंती असणार आहे, कृपया आपण स्तोत्र 40 हे काढायचं आहे. पहिलं वचन मी वाचतो आणि दुसरं वचन मंडळीच्या वतीने माननीय मार्गे पाळक साहेब वाचतील. सुटकेबद्दल उपकार स्तुती. मुख्य गव्यासाठी दाविदाचं स्तोत्र. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषयी करतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. हे परमेश्वरा माझ्या देवा, तो आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहे. यज्ञ, पशु व नागपण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेस. हो व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही, हे तू जाणतोस. मी आपल्या मनात तुझे न्यायपण व लपवून ठेवले नाही. तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले. महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही. हे परमेश्वरा, तू माझ्या विषयीचा आपला कळवळा आवरून धरू नको. तुझे वात्सल्य व तुझे सत्य हे माझे नित्य रक्षण करोत. असंख्य अरिष्टांनी मला घेरले आहे. माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडले आहे. म्हणून मला तोंड वर करता येत नाही. ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहे. माझा त्राण उरलेला नाही. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य करण्यास त्वरा कर. जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व खचित होत माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठित पाहो. मला आहाहा आहाहा असे चिडविणाऱ्यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पाहोत. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढो असे सतत म्हणत. 17 वचन एकत्र वाचू. मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझ्या सहाय्यकारी व माझा मुक्तीदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस. आपण एका सुरात प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा,
देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास ठेवतो. आमेन. धन्यवाद. मंडळीने आपल्या जागेवर बसावं. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मध्यस्थीचे आपले जे विषय आहेत ते आपण विषय घेऊन प्रभुचरणी प्रार्थनेमध्ये जात असताना ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आज शालोम मनीष पाडवी या बालकाचा वाढदिवस आहे. सोबतच रोहन झालटे यांचा आज वाढदिवस आहे. प्रभुदेवा या प्रियांना आशीर्वादित करो. सोबतच या सप्ताहामध्ये पास्टर मनीष बळवी धानोरा मंडळी यांचा वाढदिवस आहे. या सप्ताहामध्ये NAP मिशन धानोरा याचे सन्माननीय चेअरमन श्री सुयश हिवाळे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवू. सोबतच सचिन नाईक याचा वाढदिवस या सप्ताहात आहे. सोबतच दुधाळे शिवार मंडळीतले आपले सक्रिय सभासद श्री विजय साळुंके यांना पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. मंडळीच्या वतीने त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. प्रभुदेवा त्या प्रिय कुटुंबाला, साळुंके कुटुंबाला आपली कृपा पुरवो. सोबतच आपले जे लेकरं आहेत त्यातील काही लेकरं आज परीक्षा देण्यासाठी धुळे या ठिकाणी आहेत. आपल्या प्रिय लेकरांसाठी, जी प्रिय लेकरं बाहेर शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आजचं पवित्र वचन जे प्रिय दासाकडून आम्हाकडे येत आहे आपण त्यासाठी देखील प्रभूकडे विनंती करूया. आपल्या नित्याच्या विनंत्या, प्रार्थना आणि जी दानार्पण आपण केलेली आहेत ती प्रभूसमोर आपण अर्पण करूया आणि या प्रभूसमोर आपण प्रार्थनेत जाऊ. आमच्या दयाळू, मंदक्रोध आणि दयामय अशा आमच्या प्रभू, देवबापा तू आम्हाला आपली कृपा पुरवतोस आणि प्रतिदिवशी तुझ्या दयेने आम्हाला चालवतोस. देवबापा आजच्या या सकाळी सारा आदर, मान आणि महिमा तुला अर्पण आम्ही करतो. देवबापा तुझ्या महान कृत्यांची आम्ही उपकार स्तुती करतो. हे राजाधिराज परमेश्वरा, शब्दांमध्ये ज्याचं वर्णन करता येत नाही इतकी महान चमत्कारिक कार्य परमेश्वरा तुझी आहेत. असंख्य देवदूत देवबापा तुझी आजही स्तुती करतात, गजर करतात. इस्रायलाच्या स्तवनात बसणारा आणि सेनांचा यहोवा असं तुझं नाव. देवबापा तुझी महत्कृत्य आम्ही प्रतिदिवशी अनुभवतो आणि प्रतिदिवशी आम्हाला तुझ्या चांगुलपणाचा अनुभव हा येत असतो. आजची ही सकाळ पुन्हा एक वार देवबापा तुझ्या चांगुलपणाचं वर्णन करण्याची, आभार मानण्याची, उपकार स्तुती करण्याची ही सुदीन सकाळ आम्हाला दिलीस म्हणून देवबापा आम्ही आभार मानतो. प्रिय प्रभू, आम्ही SM साठी मनपूर्वक आभार मानतो कारण की प्रभू SM ला तू आपली कृपा पुरवित आहेस. लागणारं सहाय्य आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरवित आहेस. आमचे मान्य कार्यकारी संचालक, सन्माननीय चेअरमन, सन्माननीय संस्थेचे सर्व विश्वस्त आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी वर्ग, प्रिय देवबापा आम्ही आभार मानतो कारण की जो दूरदृष्टिकोन या प्रियजनांना दिलास, यासोबतच देवबापा कोविडच्या या वातावरणामध्ये मंडळी आणि संस्थेला लागणाऱ्या सर्व गरजा पुरवण्यासाठी लागणाऱ्या देवबापा सर्व प्रकारचं कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरवलीस. प्रिय देवबापा आम्ही आभार मानतो. SM साठी देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो कारण की मागील सप्ताहामध्ये धानोरा या ठिकाणी बांधलेल्या चर्चचा 3रा वर्धापन दिन झाला, तो आशीर्वादित झाला. प्रिय देवबापा तू SM ला दिवसेंदिवस आशीर्वादित करीत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो. पुढील जे बांधकामं आहे त्यामध्ये CBSE पॅटर्नच्या इमारतीच्या बांधकामासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू, हे बांधकाम तू पूर्ण होऊ दे, त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे आणि पुन्हा नव्याने ज्या वेळेला शाळा सुरू होतील एक नवा आशीर्वाद त्याद्वारे आम्हा सगळ्यांना तू मिळवू दे. प्रिय देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो आमचे सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी, आमच्या सर्व मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे पाळक आणि मंडळांमध्ये सेवा करणारे आमचे सर्व सेवेकरी. प्रिय देवबापा आमची प्रार्थना आहे की मंडळीमध्ये जरी आम्ही ऑनलाईन पद्धतीने या दिवसात या सगळ्या गोष्टी करीत आहोत तरी देवबापा तो आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला सगळ्यांना नव्याने तो मिळतोय. विशेष प्रभू आम्ही शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रार्थना करतो. आमचे सर्व प्राचार्य जे अहोरात्र मनन करीत आहेत, अहोरात्र कष्ट करीत आहेत आणि अहोरात्र शाळेच्या उन्नतीसाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या देवबापा सहाय्याने आणि त्यांच्या मदतीने पुढे शैक्षणिक वातावरण कसं वाढवावं यासाठी प्रभू आम्ही विशेष प्रार्थना करतो. आमच्या या सर्व प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, हॉस्टेल वॉर्डन आणि हॉस्टेल सुप्रिटेंडेंट अशा सगळ्यांना देवबापा तुझी शक्ती आणि तुझी कृपा लाभू दे आणि या प्रियजनांकडून होत असलेली देवबापा ही गौरवी सेवा आशीर्वादित करावीस अशी आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. प्रार्थना करतो देवबापा लागणारी सर्व प्रकारची शक्ती, लागणारं सर्व प्रकारचं बळ हे स्वर्गीय भांडारातून त्यांना तू पुरवून दे.
आज विशेष ज्यांचे वाढदिवस आहेत, आम्ही शालोम बाळासाठी विशेष प्रार्थना करतो. शालोमला आपली कृपा तू पुरीव, बालपणापासून येतवर तू त्याचा प्रतिपाळ केलास. दे बापा त्याची वाढ तुझ्या भयात आणि तुझ्या ज्ञानात होऊ दे. दे बापा तुझ्या कृपेमध्ये शालोमला तू वाढीव आणि त्याचा वाढदिवस आशीर्वादाचा असा कर. आम्ही प्रार्थना करतो येणारं हे वर्ष त्याच्यासाठी आशीर्वादाचं असू दे. तुझ्याकडून येणारे सर्व प्रकारचे आशीर्वाद घेऊन येणारं असं होऊ दे. त्याचे आई वडील, त्याची बहीण, प्रिय दे बापा या छोट्या कुटुंबावर तुझा आशीर्वादाचा हात असू दे. मागील दिवसात मनीष पाडवी सरांना प्रभू तू आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केलं, म्हणून आम्ही आभार मानतो. या उभयतांची शाळेप्रतीची सेवा आणि मंडळीतल्या संडे स्कूल प्रती असलेली त्यांची सेवा दे बापा तू आशीर्वादित कर व शालोमच्या द्वारे जो आशीर्वाद तू त्यांना दिलास प्रभू, या आशीर्वादामध्ये वाढण्यासाठी त्यांना आपली विशेष कृपा तू पुरीव. सोबतच रोहन झालटे आहे, त्याला देखील तू कृपा पुरीव. येणारं वर्ष त्याच्यासाठी आशीर्वादाचं कर. मनीष बाळवी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. पाळकीय सेवा करीत असताना धानोरा मंडळीतील त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंब लेकरांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. यासोबतच आमचे प्रिय बंधू श्री सुयश रिवाळे यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. त्यांचा होणारा वाढदिवस प्रभू आशीर्वादित कर. NAP मिशनच्या द्वारे प्रभू त्या अतिशय दुर्गम भागामध्ये जी गौरवी सेवा प्रभू या उभयतांच्या द्वारे होते, हिवाळे परिवाराच्या द्वारे होते, प्रिय दे बापा ती सेवा तू आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. बंधू सचिन नाईक आहे, त्यांना देखील दे बापा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो आणि त्यांचं वाढदिवस आशीर्वादित व्हावा अशी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच दे बापा आमच्या दुधाळे मंडळीतील श्री विजय साळुंके कुटुंबीय यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. पुत्ररत्न देऊन जो मोठा आशीर्वाद तू साळुंके परिवाराला दिलास त्यासाठी आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू त्यांचं जीवन तुझ्या गौरवासाठी असू दे. सोबतच दे बापा आजारी प्रियजनांमध्ये श्री पावलस पाकमारे यांची आम्ही आठवण करतो. त्यांना देत असलेल्या आरोग्यासाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. त्यांना आरोग्य दे, त्यांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच दे बापा श्री जयानंद जावरे यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. जे आरोग्य तू त्यांना दिलंस त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो आणि प्रार्थना करतो त्यांचं आरोग्यदायी जीवन तुझ्या गौरवासाठी असू दे. आणि जे महान चमत्कार करून जे आरोग्य तू त्यांना दिलंस प्रभू त्यासाठी आम्ही आभार मानतो. प्रिय प्रभू आज आमची प्रिय लेकरं ही परीक्षेसाठी धुळे या ठिकाणी आहेत. या प्रिय लेकरांसाठी आमची प्रार्थना आहे. मंडळीतील या सर्व प्रिय लेकरांना जो अभ्यास त्यांनी केला तो आठवू दे आणि चांगल्या रीतीने पेपर गिरवण्यासाठी तू त्यांचं सहाय्य करता असा हो. सोबतच दे बापा आता 12वी नंतर वेगवेगळ्या माध्यमाच्या परीक्षा आहेत आणि वेगवेगळी शैक्षणिक क्षेत्र आहे. ती निवडण्यासाठी या प्रिय लेकरांना दे बापा तू सहाय्य कर आणि आमच्या या सर्व प्रिय लेकरांचं शिक्षण दे बापा आशीर्वादित कर. जी प्रिय लेकरं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत दे बापा त्यांचं शिक्षण तू आशीर्वादाचं कर आणि आमच्या या प्रिय लेकरांच्या द्वारे मंडळीमध्ये एक दे बापा पुढाकार व्हावा आणि लेकरं पुढे जावी आणि तुझं गौरव करावं यासाठी दे बापा मंडळी सदैव त्यांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांना तू कृपा पुरीव. सोबतच दे बापा मंडळीमध्ये जे प्रियजन आजारी आहेत त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आजारी प्रियजनांमध्ये काही बालकं आहेत, वृद्ध माता पिता आहेत, साथीचे आजार पसरत आहेत. ज्यांना आरोग्य दिलं अशांबद्दल उपकार स्तुती करतो. ज्यांना आरोग्य हवं आहे त्यांना दे बापा आपल्या आरोग्यदायी हाताचा स्पर्श कर आणि आपलं आरोग्य दे अशी आम्ही विशेष प्रार्थना करतो. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो आजच्या या पवित्र रविवारसाठी. आज तुझ्या पवित्र वचनातून मान्य रेव्हरंड जे जयकर साहेब पवित्र वचनातून बोलत असताना त्यांच्याकरवी कृतज्ञता सेवेद्वारे प्रगटते हा विषय आज आम्ही बघणार आहोत. प्रार्थना करतो दे बापा बोलण्यासाठी लागणारी कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून त्यांना पुरीव व त्यांच्याद्वारे दे बापा एक नवा आशीर्वाद तो आम्हाला दे. विशेष आम्ही आमच्या गव्हर्नमेंटसाठी आभार मानतो दे बापा. आमचे माननीय मुख्यमंत्री, आमचे माननीय पंतप्रधान, आमचे माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व मंत्रीगण ज्या योजना त्यांनी येत्या दिवसांमध्ये मंदिरांच्या बाबतीत केलेल्या आहे प्रभू. आमची प्रार्थना आहे शाळा आणि मंदिरं हे नव्याने सुरू होतील. आम्ही एकत्र बसू, एकत्र आशीर्वाद घेऊ. पुन्हा एक बार आम्ही तुझ्या मंदिरी सहभागिता घेऊ. हा आशीर्वाद दे बापा तू आम्हाला देत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो दे बापा की आमचं एकत्र मिळणं तुझ्या गौरवासाठी असू दे आणि आमचं पुन्हा एक बार मंडळीतलं एकत्र येणं, सहभागिता घेणं प्रभू आशीर्वादित असं कर. आम्ही प्रार्थना करतो सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, पोलीस दलातले आमचे सर्व पोलीस बंधू आणि भगिनी ह्या सर्वांची सेवा दे बापा आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव तू होऊ दे. दे बापा बाहेरगावी शिकणारी आमचे सर्व लेकरं प्रत्येकाचं आरोग्य तू सांभाळ आणि तुझी कृपा, तुझी दया त्यांच्यावर असू दे. प्रिय प्रभू तुझं पवित्र दानार्पण करण्याची तू आम्हाला संधी दिलीस, आभार मानतो. दे बापा तुझी प्रचिती घेण्यासाठी आणि तुझा अनुभव घेण्यासाठी पुन्हा एक वार तुझ्या गौरवी सुवार्तेची प्रसार होण्यासाठी
जे दान आम्ही अर्पण केलेलं आहे प्रभू त्याचा तू स्वीकार कर. या दानार्पणाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. आणि ते बापा तुझ्या गौरवी सेवेसाठी आम्ही हे धन तुझ्या हाती ठेवतो, त्याचा तू स्वीकार कर. देणाऱ्या प्रत्येक हाताला तू पाहिलंस पित्या, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. पुन्हा एक वार दे बापा, सारा आदर मान महिमा आणि गौरव तुला आम्ही देतो आजच्या या सभेला. पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो, आम्हास तू सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. काही सूचना आपल्यासाठी आहे. बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आपण फेसबुकवरती मनन चिंतन घेत असतो. तर बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता फेसबुकवरती पवित्र वचनाचं मनन चिंतन सायंकाळचं आपल्याला मिळेल. सोबतच यूट्यूबवर देखील आपल्याला ते मिळणार आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी महिन्याचा पहिला शुक्रवार आहे आणि महिन्याचा पहिला शुक्रवार असल्यामुळे आपण या शुक्रवारी साखळी प्रार्थना घेणार आहोत. सोबतच येता रविवार हा 3 ऑक्टोबर 2021 मंडळीचा प्रभुभोजन विधी ऑनलाईन पद्धतीने होईल. या महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहे. आजचा मननाचा शास्त्र भाग मी वाचतो. मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 आपण काढूया. मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचन 29 पासून 34 पर्यंत. मार्क 1 29 ते 34. पेत्राची सासू व इतर रोगी यांना येशू बरे करतो. सभास्थानातून निघाल्यावर ते लागलेच याकोब व योहान यांच्या बरोबर शिमोन व आंद्रिया यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखनाईतास व भूतग्रस्तात त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. बेबाक ही वचने आशीर्वादित करून आज आपण पवित्र वचनाकडे जात असताना कृतज्ञता सेवेद्वारे प्रगट होते यावरती मनन करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांचं वेलकम करतो. मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की कृपया आजच्या पवित्र वचनाचा बोध आपण द्यावा. देवापाने आतापर्यंत आपल्याला सहाय्य केलं याबद्दल आम्ही देवाचे दास म्हणून आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि येणारा काळ मंडळीच्या आव्हानाचा काळ असणार आहे. आमच्यासाठी पण आपण प्रार्थना करा की देवाचे दास म्हणून सध्या कार्यरत असणारे सर्व सेवक वर्ग हे जोमाने पुन्हा कामाला लागतील आणि प्रभू त्यांना त्यांची सेवा आशीर्वादित करून पुढे मजबूत असं ख्रिस्ती जीवन देव, पारिवारिक जीवन देव. आणि म्हणून आतापर्यंत झालेल्या सेवेबद्दल आम्ही सर्व आपले मनापासून आभार मानतो. थँक्यू पास्टर. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये बंधमुक्त करण्यासाठी आला. पाप आणि देवाच्या शापाधीन असणाऱ्या मनुष्य जातीला स्वतंत्र करून सोडून न देता त्यांना आपल्या देवाच्या राज्यासाठी आणि त्याच्या कारभारासाठी मुक्त करून आपलंसं करून त्यांची खंडणी भरून त्यांना आपले लोक आणि प्रजा बनवण्यासाठी तो या जगी आला. आणि या महान उद्देशाने परमेश्वराने आजचा दिवस पुन्हा एकदा आपल्याला दिला. त्याबद्दल त्या परमेश्वर देवाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ लाभो. मंडळीमध्ये त्याचा मनोदय सिद्धीत जावो आणि देवाचं राज्य वाढो, जग त्याच्याकडे वळो आणि त्याचा अनुग्रह प्राप्त करून जी खरी शांती, जो खरा आनंद, जी खरी सुटका स्वर्गातून मनुष्याला दिली जाते त्याचा भरपूर मनमुराद आनंद लुटण्यासाठी
देव त्याचं राज्य प्रस्थापित करतो. आजही त्याचं राज्य सर्वत्र आहे. परंतु आपणास माहीत आहे की या जगामध्ये बरं वाईट, दुष्टता, चांगुलपणा यांचा संघर्ष दिवस रात्र जशी येते आणि जाते तसा चालू आहे. परंतु तो दिवस दूर नाही जेव्हा ही संपूर्ण मनुष्यजात देवाने सिद्ध केलेलं तारण बघेल. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा काही लोक त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करीत वाट बघत असताना जेव्हा येशू ख्रिस्ताला मंदिरात आणलं गेलं तेव्हा असं म्हटलं त्यांनी, आम्ही इस्रायलाचं तारण पाहिलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा लवकर येत आहे आणि तो आपल्या लोकांना घेण्यासाठी जेव्हा येत आहे, आपली सिद्धता आपण कशी करतो, आपण कसं तयार होतो याला फार महत्व आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे अनेक लोक येत होते त्या काळात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला काही वेळा विलक्षण प्रश्न ते विचारत होते. एक प्रश्न योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आहे, अध्याय 6 मध्ये, प्रभूजी तुम्ही कुठे राहता? येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही माझा शोध कशासाठी घेता? तर येशू ख्रिस्ताने त्यानं तोंडावर सांगितलं आणि म्हटलं, तुम्ही माझा शोध कशाला घेता? मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध घेता. भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध घेतात. म्हणजे येशू ख्रिस्ताचं म्हणणं काय आहे? तुम्ही चिन्हे बघितली, चमत्कार बघितला, देवाचा हस्तक्षेप तुमच्या जीवनात पाहिला, तर तुमचं कर्तव्य काय होतं? ज्याला त्याने म्हणजे देवाने पाठवून तुम्हाला समोर चिन्ह म्हणून ठेवलं त्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवावा. परंतु तुम्ही त्यासाठी शोध करायला आला नाही. प्रभू येशू ख्रिस्त आजही या जगाला आव्हान करून म्हणतो, मंडळीला आव्हान करून म्हणता, तुम्ही माझा शोध का करता? हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 9व्या अध्यायामध्ये योहानाच्या शुभवर्तमानामध्ये एक अंध बरा केला जातो. येशू ख्रिस्त त्याला बरं केल्यानंतर निघून जातो. पुढच्या काही दिवसात तो येशू ख्रिस्त या अंधाला त्या मंदिरामध्ये पुन्हा भेटतो. परंतु अंधाला हे माहीत नसतं की हा कोण होता की ज्याने मला दृष्टीदान दिलं. मग येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, ज्याने तुला दृष्टी दिली तो मीच आहे. आणि असं म्हटलेलं आहे की तो अंध त्याला म्हणाला, प्रभूजी मी विश्वास ठेवतो. ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर हस्तक्षेप करतो, ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येतो, ज्यांच्या जीवनामध्ये त्याचं कार्य घडतं, ते लोक कृतज्ञ बनतात, उपकारशील बनतात, देवाचे आभार मानणारे बनतात आणि मोबदल्यामध्ये ते त्याचा धन्यवाद करून त्याची भक्ती आराधना तर करतातच, परंतु सोबत ते त्याची सेवा करतात, त्याची अर्पणे त्याला वाहतात, त्याचा गजर करतात, असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या विषयाला धरून आपण थोडं आपल्या मुख्य विषयाकडे जाऊ की जो परिच्छेद आपल्यासमोर वाचण्यात आला त्याचा थोडक्यामध्ये परामर्श असा. कफरनहूम नावाच्या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि अगोदरचं परिच्छेद जर तुम्ही बघितला, अध्याय 1 मार्काचं शुभवर्तमान वचने 21 ते 28 मध्ये, तर तुम्हाला दिसतं की तो कफरनहूमास आपल्या शिष्यांबरोबर होता. तो सभास्थानामध्ये शिक्षण देत होता आणि शिक्षण देत असताना चमत्कार घडला. नीट समजून घ्या ही गोष्ट. येशू ख्रिस्त चमत्कार सभा घेत फिरत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त आरोग्यदान सभा घेत फिरत नसे. त्याचे शिष्य त्याच्या सोबत असताना ते त्याचं सर्व जीवन आणि कार्य बघत होते आणि पुढे आपल्याला कधीही दिसत नाही की त्यांनी अशा प्रकारची कार्य केली. तो शिक्षण देत असताना चमत्कार घडला. सभास्थानामध्ये शिक्षण देताना चमत्कार घडला. एक भूतग्रस्त बरा होतो.
आणि आजकाल आपल्याला ह्याच्याकडे किती दुर्लक्ष झालेलं आहे हे आपण मंडळांमध्ये बघत आहोत. सर्व जगामध्ये ही परिस्थिती आहे की अशा कोणत्याही आध्यात्मिक उत्साह वाढविणाऱ्या म्हणा, आध्यात्मिक मनोरंजन देणाऱ्या सभा म्हणा, भरपूर गर्दी आहे, स्टेज आहे, परफॉर्मन्सेस आहे आणि गाजा वाजा सगळं काय आहे. येशू ख्रिस्त आहे का हा प्रश्न तिथे फार मोठा आहे. परंतु सर्व आपण अशा आकर्षणामुळे आपण वाहवत चाललो आहोत याची जाणीव असण्याची गरज आहे. जर कोणी आला आणि बायबल स्टडी पवित्र शास्त्राध्ययन म्हटलं तर ते मला ह्याच्यात काय ठेवलं आहे, काय त्याच्यामध्ये बोरिंग आहे म्हणतात, याच्यामध्ये काय मजा नाही. परंतु नीट बघा पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये शिक्षण देत असताना चमत्कार घडलेला आहे. देवाच्या वचनाचं सामर्थ्य मुखातून येशूच्या जेव्हा निघत होतं तेव्हा सैतानी सत्ता पराभूत होत गेली असा त्याचा अर्थ आहे. आणि मंडळीला हे मोठं प्रोत्साहन आहे की जितका वेळ मिळेल त्यांनी पवित्र शास्त्र चिंतन मनन अध्ययनामध्ये भाग घ्यावा आणि त्यानुसार त्यांनी सुद्धा देवाच्या सामर्थ्याच्या प्रगटीकरणावर विश्वास ठेवावा. वचनात टाइम्समध्ये म्हटलं की त्याची ही कीर्ती सर्वत्र पसरली. या दरम्यान एक छोटीशी घटना आता आपल्याला जी वाचनात आली ती आहे की त्या दरम्यान पेत्र आणि शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला एक छोटीशी आपली घरगुती गरज सांगतात. काय होती ती घरगुती गरज की पेत्राची सासू तापाने आजारी पडली होती असं लिहिलेलं. आता तापाने आजारी पडली होती हा जो मूळ शब्द आहे, जर तुम्ही प्रेषितांची कृती अध्याय 28 मध्ये गेला तर माल्टा किंवा मिलिता बेटावरच्या पुबल्या नावाच्या त्या मुख्य अधिकाऱ्याच्या तिथे तो ताप आणि हगवण म्हणजे डिसेंट्रीने आजारी होता. म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारचा ताप होता आणि जो मूळ ग्रीक शब्द आहे त्यानुसार ही पेत्राची सासू त्या गंभीर तापाने आजारी होती. शक्यता आहे मृत्यू त्याच्याने येत होता. आणि ही बातमी जशी कळली प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या सासूच्या घरी जायला निघाला. कफरनहूम, मागे मी एकदा याबद्दल बोललो, या शहरातून नहूम नावाचा संदेष्टा होता किंवा या गावाला नहूम संदेष्टावरून नाव देण्यात आलं. आणि कफरनहूम म्हणजे समाधान, समाधानाचं गाव, ज्या गावामध्ये समाधान लाभते असं ते गाव, असं कफरनहूमचा अर्थ आहे. आणि या गावामध्ये गालिलामध्ये ही जी वस्ती आली, या पूर्ण वस्तीला आता मी जास्त बोलत नाही त्या विषयावर, तो इतिहास आहे. परंतु बाबेलच्या साम्राज्यानंतर पर्शियाच्या साम्राज्याचा उदय झाला. 6व्या आणि 5व्या शतकामध्ये एक आंतरराष्ट्रीय नियम त्यांनी जणू काय बनवला. तो असा होता, जे देश पादाक्रांत केले जात असत त्यातील लोकांची, चांगल्या तरुण होतकरू लोकांची वस्ती उठवून परराष्ट्रामध्ये, परराज्यामध्ये त्यांना जाऊन वसवून द्यायचं आणि त्यांच्या जागी दुसऱ्यांना आणून वसवायचं. म्हणजे हे लोक पुन्हा बंड करणार नाही, हे आपलं गोत्र, आपली जागा विसरतील. पुढची येणारी जी पिढी आहे कदाचित त्यांना ते कळणार पण नाही. ही त्यांची पद्धत होती. त्यामुळे गालिलच्या प्रदेशामध्ये ज्या वस्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि शिष्य होते, ती वस्ती ही मिश्र होती, आंतरराष्ट्रीय समुदायाची होती. त्यामुळे तेथे मूर्तीपूजा होत्या, निरनिराळे देवधर्म मानले जात होते. परंतु सोबतच ज्या यहुद्यांना याची जाणीव होती की हा आमचा पूर्वजांचा प्रदेश होता, ते तेथे उठाव करण्याचा प्रयत्न करीत, लढण्याचा प्रयत्न करीत. दुसरी महत्वाची गोष्ट कफरनहूम किंवा त्या क्षेत्राची ही होती की गालिलचा समुद्र असल्यामुळे मासेमारी होते आणि जहाजातून इकडून तिकडे माल वाहतूक होत असते. तर त्यामध्ये ही जे माणसं होती काम करणारी, ही अतिशय कणखर शरीर यष्टीने असत. सोबतच त्या गावांमध्ये उत्तरेला गेलात तर पर्वतराशी आहेत आणि तेथे झाडी आहेत आणि बांधकामाची लाकडं तेथून आणत आणि त्या नावा बनवल्या जात असत. त्यामुळे सुतारकीचा व्यवसाय पण तेथे चांगला होता. म्हणजे सुतारकी करणारे सुद्धा जरा
हट्टकट्टे लोक होते. परंतु मिश्र समुदायामुळे आणि नेमलेल्या रोमी प्रांताधिकाऱ्यामुळे हा उठाव सदैव तेथे मारला जात होता. अशा कामांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आला तर त्याच्या अगोदरच्या 400 ते 500 वर्षांमध्ये जेव्हा मंदिर ध्वस्त झालं येरुशलेमचं, तेव्हा सभास्थानांचा उदय झाला. एजरा असं समजलं जातं की त्याने या सभास्थान किंवा सिनागॉग यांची निर्मिती केली. आणि ज्या प्रदेशात येशू होता, आता कफरनहूमच्या या प्रदेशामध्ये किमान 50 सभास्थान होते. आणि संपूर्ण इस्रायलमध्ये कमीत कमी 350 ते 400 असे हे सभास्थान असावे. म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा सभास्थानात जात होता, याचा अर्थ असा, जर गालिलचा प्रांत धरला आणि त्याची सेवा धरली तर किमान तो त्या 50 पैकी कैक सभास्थानांमध्ये भेट देत असावा, शिक्षण देत असावा आणि सेवा करीत असावा. अशा गावांमधून आलेले हे जे शिष्य होते यांचा आपसामध्ये परिचय होता यात शंका नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी रोमी लष्करी ठाणं होतं की ज्याच्यामधून पहिल्यांदा काही लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे झाले. याच परिसरामध्ये काही गोष्टी घडल्या, त्यापैकी अशा की जे चमत्कार आहेत त्यापैकी कफरनहूमच्या परिसरामध्ये 7 चमत्कार घडले होते. आणि यामध्ये महत्वाचा चमत्कार होता तो होता एक शताधिपती होता आणि राजाचा अंमलदार, नोबल मॅन ऑफ किंग. त्या दोघांच्या घरामध्ये त्यांचं चाकर आणि मूल येशू ख्रिस्ताने बरं केलं होतं. म्हणजे शिमोनाची सासू बरी केली नाही, फक्त पक्षघाती बरा केला नाही, भूतग्रस्त बरा केला नाही. याईर हा सुद्धा नोबल मॅन आहे, त्याची कन्या नाही, रक्तस्रावी स्त्री नाही, परंतु राजघराण्याचे प्रशासकीय अधिकारी असणारे लोक त्यांच्यामध्ये सुद्धा येशूने सेवा प्रदान केली. आणि याद्वारे आपल्याला मार्क हे सांगू इच्छितो, लागलेच हा शब्द तिथे तुम्हाला वाचायला मिळतो. 29व्या वचनामध्ये लागलेच असा शब्द आला आणि हा मार्काचा प्रसिद्ध शब्द आहे. इमिजिएटली 80 पैकी 40 वेळेला मार्क हा शब्द आपल्या शुभवर्तमानामध्ये वापरतो. त्याचं म्हणणं असं आहे, येशू ख्रिस्त हा देवाने पाठविलेला सेवक आहे आणि तो झटपट लवकरात लवकर देवाचं राज्य स्थापन व्हावं म्हणून आपलं कार्य करीत आहे. आणि म्हणून तो जे काही करतो ते लागलेच असं तो म्हणतोय. तो लागलेच करतो, बरे लागलेच करतो, सुटका लागलेच करतो, शिक्षण लागलेच देतो, इकडून तिकडे प्रवास तो लागलेच करतो. म्हणून हा शब्द 40 वेळेला मार्काने वापरून दाखवलं. देवाचा सेवक कसा असतो, तो देवाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी लागलेच पाय उचलतो, असा त्याचा अर्थ आहे. आता पेत्राच्या घरी जेव्हा सासूच्या घरी जेव्हा आला तर आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे ती शिकणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं वाटतं की जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, देवाला मानतात, पवित्र शास्त्र वाचन मनन करतात, त्यानुसार वागतात, देवाची त्यांच्याकडे दृष्टी आहे की नाही, देवाला अशा लोकांची चिंता आहे की नाही. शिष्यांना कदाचित हे वाटत असावं, अरे प्रभू येशू ख्रिस्त इतकी कामं करतो, तो आपलं हे छोटंसं काम करील का, किंवा आपण त्याला सांगावं का, किंवा जर सांगितलं तर तो काय सांगेल, तो काय बोलेल. कारण वचन 38 मध्ये जर तुम्ही गेलात तर तो काय म्हणतो बघा त्यांना. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी आलो आहे. हे संभाषण आपल्याला असं दाखवतं की प्रभू येशू ख्रिस्त हा लागलेच इकडून तिकडे देवाचं राज्य स्थापित करून पुढे नेण्याच्या प्रयत्नात होता. मग अशा या गडबडीमध्ये अगोदर तुम्ही जर बघितलं 32 ते 34 मध्ये तर असंख्य लोक त्याच्याकडे येत होते. भूतग्रस्त येत होते, बाधित येत होते, पिडिलेले होते, रोगाने पिडलेले लोक होते, असे असंख्य दुःखनाईत लोक त्याच्याकडे येत होते. या सर्व कामामध्ये प्रभू येशू ख्रिस्त इतका व्यस्त होता. तर अशा वेळेला त्यांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक होतं, हा प्रभू येशू ख्रिस्त येईल का, पेत्राच्या सासूला बरं करील का, किंवा हा येईल का. आणि आपल्याला वाचायला मिळतं की त्याचं शिक्षण आणि तो चमत्कार घडल्या प्रभू येशू ख्रिस्त लगेच याकोब व योहान यांच्याबरोबर शिमोन व आंद्रे यांच्या घरी ते जातात.
प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या अनुयायांची चिंता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांची चिंता आहे. त्याच्या मनात त्यांच्याबद्दल कळवळ आहे, दया आहे, सहानुभूती आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि तो यासाठी आला होता की त्याने केवळ तेच करू नये तर आपला प्राण आपल्यासाठी द्यावा. आणि जेव्हा त्याने आपला प्राण देऊन त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्याच्यावर शिक्का मारला की मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल, तर ही अद्भुत आशा आपल्याला मिळाली. आणि या आशेला धरून आपण पिढी दर पिढी आता त्याच्या मागे चालत आहोत. परंतु हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा शास्त्र शिकविते, माझा असा विश्वास आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पारिवारिक समस्यांची चिंता आहे. विशेषतः सासरकडच्या लोकांची पण चिंता आहे हे आपल्याला दिसतं. पेत्राच्या आईला बरं करायला केवळ गेला नसेल येशू, असेल पण, परंतु उल्लेख सासूचा आहे, पेत्राच्या सासरचा उल्लेख आहे. यावरून दिसतं आपल्याला नातेसंबंध किती चांगले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचा कसा सन्मान करतो. पेत्र येशूचा अनुयायी म्हणून आपल्या सासरकडच्या लोकांचा कसा सन्मान करतो आणि त्यांच्यासाठी कशी धावपळ करतो, त्याची सासू वाचावी म्हणून तो कसा प्रयत्न करतो, शिष्यांसोबत येशूला कसं बोलावतो हे आपल्याला दिसतं. तोही त्या येशूबरोबर व्यस्त असताना एक छोटीशी गोष्ट आपल्या घरासाठी त्याने केली. येशू ख्रिस्ताला चिंता आहे. आता येशू ख्रिस्ताची कृती बघूया, त्याने काय केलं. पहिली गोष्ट आहे वचन 31 मध्ये, त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले. येशू ख्रिस्ताची कृती. समस्याग्रस्त, चिंताग्रस्त, रोगग्रस्त आणि बाधित आपण कसेही असलो तरी येशूची कृती नीट बघा. तो काय करतो? तो जवळ येतो. ही इतकी उत्साह देणारी, इतकी मनाला धीर देणारी गोष्ट आहे की काय सांगू. असे जीवनामध्ये प्रसंग आपले येऊ शकतात. आपल्याला असं वाटतं अनेक आपलं कोणी नाही, आपल्याजवळ कोणीच नाही, देव सुद्धा जवळ नाही असं वाटतं. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण आपल्याला हे सांगतं, नाही, मी तुमच्या समस्येमध्ये सुद्धा मी तुमच्या जवळ आहे. तो जवळ आला. येशूची जवळीकता ही फार आवश्यक आहे. आपण त्याच्याजवळ जाणं ही पण आवश्यक गोष्ट आहे. परंतु आता इथे उलट आहे. येशू गरजवंताच्या जवळ आला. येशूचा हा जो जवळ येण्याचा स्वभाव आहे, त्यामुळे आपल्याला त्याची घरच्या लोकांप्रती असणारी सहानुभूती आणि आपुलकी कळते. येशूच्या मनामध्ये शिष्यांच्या घराबद्दल किती आदर आहे हे आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट आहे, येशू जवळ येण्याचं कारण होतं त्याला येणारा पीडितांचा कळवळा. तो जवळ आला. आता तो आपला कळवळा प्रगट करतो आणि तो कृती करतो. कशी कृती करतो? जवळ आल्यावर तिच्या हाताला धरतो आणि तिला तो उठवितो. येशू ख्रिस्त केवळ जवळ येऊन सहानुभूती दाखवित नाही, तो स्पर्श करतो, धरतो आणि उभं करतो. म्हणजे सारांश असं त्याचा आहे की तो आपलं वात्सल्य जेव्हा प्रेम आणि वात्सल्य प्रगट करतो तर तो म्हणतो, भिवू नको, मी आहे, उठ, चल, मी आधार देतो ना, घाबरू नको. पेत्राच्या सासू कदाचित वयस्कर होती ना, तिला असं वाटत असेल आता मी काही उठू शकणार नाही. येशू तिला म्हणतो, नाही, मला माहीत नाही कोणत्या नावाने हाक मारली असेल, परंतु मला असं वाटतं पेत्राच्या सासूबाई, घाबरू नका, उठा, मी आलो आहे, विश्वास धरा, उठा. तिच्या मनाला किती समाधान वाटलं असेल की ज्या येशूला इतकी व्यस्तता आहे, ज्या येशूचं कार्य इतकं महान आहे, तो आज माझ्या घरी येऊन मला म्हणतो, मी आलोय ना, मी तुझा हात धरतोय ना, उठ. है ना? हा जो स्पर्श आहे, हा मायेचा स्पर्श किती मोठा होता हे पेत्राच्या सासूला समजलं. तिसरी गोष्ट आहे, केवळ त्याने तिचा हात धरला नाही, तिला उठवलं. ती तापामुळे पीडित होती, अशक्त होती,
ने आधार नसण्यासारखी झाली होती. अशा वेळेला तिला उभं करणं ही फार मोठी गोष्ट होती. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जवळ येतो, आधार देतो, त्यांना तो उभं पण करतो, असं त्याचा अर्थ आहे. त्याने तिला उठविले. त्याचा हा जो स्वभाव आहे, हा फार आवश्यक असा स्वभाव त्याच्या जीवनामध्ये आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा सबळ करण्यासाठी या जगामध्ये आला, सक्षम करण्यासाठी या जगामध्ये आला. त्याने इतरांना, गरजवंतांना आधार यासाठी दिला, त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून, जीवनाचा संघर्ष सहन करावा, झेलावा म्हणून, त्यांच्यामध्ये हिंमत यावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आला. तिच्या ह्या सर्व चित्रामध्ये आपल्याला शेवटले तिच्या जीवनाची गोष्ट दिसते. तेव्हा तिचा ताप निघाला. अगोदर ताप निघाल्यावर ती उठून बसली नाही. पहिले तिला उठवलं, जवळ आला, स्पर्श केला, हात धरला, उठवलं आणि तिचा ताप निघाला. त्याने काय आज्ञा केली तापाला काही लिहिलेलं नाही, परंतु मला असं वाटतं त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं, त्याच्या स्पर्शाने त्याला माहीत होतं ही बरी झाली, परंतु पेत्राच्या सासूला कळायला थोडा वेळ लागला आणि ती उठली. हे फार महत्वाचं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा जगात आला, तर तुम्ही मार्काच्या शुभवर्तमानमध्ये जर नीट वाचाल तर येशूची परीक्षा झाल्यावर तो आला आणि वचन, पहिला अध्यायाचं वचन 14-15 मध्ये तो काय म्हणाला की योहानाला अटक झाल्यावर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालीलात आला व म्हणाला, काळाची पूर्तता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. अर्थ काय आहे? देवाकडे वळा, देवाला शरण जा, जुन्या जीवनातून निघा, मोशेच्या नियमशास्त्राच्या सत्य खालून निघून देवाच्या कृपेच्या सत्तेखाली या. मोशे आला आणि मोशे मेला, आता मोशे नंतर देवाने पाठविलेला मोठा संदेशस्थान आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आलेला आहे. तो त्या नियमशास्त्राची पूर्तता आहे. त्याच्यामध्ये जो येतो त्याचं नियमशास्त्र ख्रिस्तामध्ये पूर्ण केलं जातं. पण मोशेकडून मसीहाकडे वळा असं तो लोकांना सांगत होता. तुमच्या जुन्या जीवनापासून नवीन जीवन देणाऱ्या देवाकडे वळा. आणि आज ह्याची आवश्यकता आहे की वळण्यासाठी आपल्याला आज संधी आहे, आपण वळलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्त आजही गावोगावी जागोजागी फिरतोय, आपल्याला त्याचा अनुभव येतो आहे, परंतु आपण कसा प्रतिसाद देतो ह्याला सुद्धा फार महत्व आहे. पश्चाताप, सुवार्ता ऐकणे, सुवार्तेवर विश्वास ठेवणे आणि पश्चाताप केला तर देवाच्या राज्याचा प्रवेश आपल्यासाठी खुला होणे, ह्या 4 गोष्टी अगदी स्वतः येशूने सांगितलं. तिने काय केलं मोबदल्यामध्ये? जेव्हा ती उठली, तिचा ताप निघाला, तेव्हा ती त्याची सेवा करू लागली. हे बघा मंडळी, देवाचे लोक हो, आपल्याला दिलेल्या सुटकेचा महान उद्देश काय, असा प्रश्न आपण सतत केला पाहिजे की देवाने मला माझ्या पाप आणि अपराधातून, माझ्या जुन्या जीवनातून, माझ्या वाईट चालीरीतीतून, माझ्या वाईट आणि दुष्ट अशा स्वभावातून मला का मुक्त केले? मी का त्यावर विश्वास ठेवला? का त्याने मला माझ्या पाप आणि अपराधांची क्षमा केली? का त्याने माझा दंड चुकविला? का मला त्याने अनंतकालिक अग्निगंधकाच्या सरोवराच्या शिक्षेपासून सोडून देवाच्या सार्वकालिक जीवनाच्या राज्यामध्ये आणलं? का त्याने माझ्या जीवनात हस्तक्षेप केला? का त्याने मला स्पर्श केला? का त्याने मला जीवन दिलं? का त्याने मला आपलं बनवलं? मला वधस्तंभ का प्रिय वाटला? याची उत्तरं जर आपल्याकडे आहेत तर 2 गोष्टींनी ती दिसतात आणि दिसायला हवीत. पहिली गोष्ट, आपण आपल्यावर झालेल्या दयेला कधीही विसरता कामा नये. आपल्यावर झालेल्या कृपेला आपण कधीही विसरू नये.
येशू ख्रिस्त यरुशलेमकरांना यरुशलेमला काय म्हणाला? तुझ्यावर कृपा दृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. यहुदी लोक 30 सालामध्ये ख्रिस्तानंतरच्या अगदी आश्वस्त होते की भव्य मंदिर हेरोदाने बांधलं, 46 वर्ष त्याच्या नूतनीकरणाला लागली. ह्याच्यासारखं मंदिर आता कोठेच नाही. येशू ख्रिस्त वारंवार सांगत होता, ह्याच्या दगडावर दगड, चिऱ्यावर चिरा राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं 40 सालामध्ये, 30 सालामध्ये. 40 वर्षामध्ये इस्रायलाने पश्चाताप केला नाही. ज्यांनी केला त्यांची सुटका झाली. 70 मध्ये इस्रायल देशाचा, विशेषतः यरुशलेमचा पाडाव झाला आणि विध्वंस करण्यात आला. येशू ख्रिस्त सांगत होता, तुझ्यावर कृपा दृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. मंडळीमध्ये आज असे किती जण असतील, देवाची वाणी ऐकणारे असे किती लोक आहेत की ज्यांच्यावर देवाने कृपा आणि कृपा आणि कृपा केली. तुम्ही आणि मी या कृपेला कसा प्रतिसाद दिला आहे? त्याची कृपादृष्टी आपण ओळखली आहे का? आपल्याला समजते का? जर हो तर ह्या समयामध्ये आपण कृतज्ञ बना. का? कारण असे दिवस येत आहे, येशू म्हटल्याप्रमाणे भयानक दिवस असणार आहेत. मंडळी सोडवली जाणार आहे, पण छळ हा असणार आहे. आपली आज तयारी कशी आहे? ही कृतज्ञता आपल्याला दाखवते की मी आपलं जीवन कसं जगत आहे. माझ्या मिळालेल्या सर्व साधनांचा मी कसा वापर करत आहे, मी कशी वापर करत आहे, मी देवाच्या वचनाला किती महत्त्व देत आहे, मी उपासना आराधनेला किती महत्त्व देत आहे, हे समजणं गरजेचं आहे. कृतज्ञता. पेत्राची सासू आपली कृतज्ञता प्रकट करण्यासाठी उभी राहिली. ती त्याची काय करू लागली? सेवा करू लागली. कृतज्ञ असा, ही पहिली गोष्ट. सेवेमध्ये पहिली गोष्ट येते कृतज्ञता. 1976 सालामध्ये जिमखान्यामध्ये नंदुरबारच्या देव जेव्हा माझ्याशी बोलला, तर मी पहिली गोष्ट ही केली की मी म्हटलं देवाला, तू हे जे अद्भुत काम माझ्या जीवनात आज केलं रात्री, मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. प्रवास खडतर राहिला इथपर्यंत, कधी मागे, कधी पुढे, कधी खाली, कधी वर. परंतु मी आजही सांगू शकतो, मी माझ्यावर झालेली दया विसरू शकत नाही. आणि त्यामुळे मी जे काही आता करत आहे शेवटी सुद्धा त्याचं कारण काहीच नाही. मला माझी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, मंडळीप्रती करायची आहे. कारण मंडळीने माझ्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत, मला सहकार्य केलेलं आहे. मित्र आहेत, पुढारी आहेत, पाळक स्वार्थिक आहेत, मिशनरी आहेत, मित्र बाहेर आहेत. माझी कृतज्ञता मला प्रकट करता आली पाहिजे. कशी? या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगत राहणे आणि वेळ आली तर मरत राहणे. कृतज्ञता हा स्वभाव पवित्र आत्म्याच्या द्वारे देव आपल्यामध्ये निर्माण करतो. दुसरी गोष्ट तिने केली, त्या कृतज्ञतेच्या मोबदल्यामध्ये नुकतीच आजारातून उठली नाही, तर त्या दिवशी त्या सर्वांची तिने सेवा चाकरी केली. सेवा हा जो शब्द आला आहे इंग्रजीमध्ये मिनिस्टर, डियाकोनिया, डियाकोनॉस, याच्यापासून हे शब्द आलेले आहेत. त्याचा अर्थ असा आहे, एक दास आणि जो गुलाम बाजारातून विकत आणलेला असे, तो धन्याने निवडून त्याच्या भोजन कारभारासाठी नेमलेला असे. जसा नेहम्या एक होता, आणि हा भोजन कारभारासाठी नेमलेला दास सर्व भोजनाची व्यवस्था झाल्यावर त्या मेजाजवळ धनी येण्याची वाट बघत असे. आणि धनी येताच धन्याला अभिवादन केल्यावर, बोला महाराज, कोणत्या भोजनाने मी आपली सेवा करू, या आदेशाची तो आतुरतेने त्या मेजाजवळ वाट बघत असे. असा त्याचा अर्थ आहे. जे म्हणतात आम्ही कृतज्ञ आहोत, आणि जे म्हणतात आम्हाला सेवा करायची आहे किंवा आम्ही करतो, आपण आपल्या धन्याच्या मेजाजवळ त्याची सेवा करायला, ते अन्न त्याच्यापुढे वाढायला, त्याला समाधान होईल असं करायला आतुर आहोत का आपण? तेथे हा फरक जाणवतो.
पेत्राची सासू इतक्या आजारातून उठल्यावरही सर्वांची सेवा करू लागली. सेवा म्हणजे दोन गोष्टी, एक आहे भक्ती आराधना करणे आणि दुसरे म्हणजे वाहने, अर्पणे वाहने, देवाचे उपकार फेडणे, एकमेकांना गरजवंतांना देणे, दया करणे, उदार बनणे, अशा कितीतरी गोष्टी आहेत. नुसता मी बाप्तिस्मा घेतला, एका चांगल्या मोठ्या मंडळीचा मी सभासद किंवा नेता बनलो म्हणजे माझं सर्व कर्तव्य संपलं असा अर्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्त कळला का तुम्हाला? त्याने तुमची माझी भेट घेतली का? त्याने तुम्हाला स्पर्श केला का? त्याने तुम्हाला उठून उभं केलं आहे का? हे जर तुम्ही म्हणता तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता आणि कृतज्ञता दिसली पाहिजे की जे काही मी आहे, जो काही मी बनलो आहे, बनत आहे, हे माझ्याने नाही, ही देवाची दया माझ्यावर झाल्यामुळे मी आज आहे. दुसरी गोष्ट, त्या मोबदल्यामध्ये आपण त्याची भक्ती आराधना करण्यासाठी, पवित्र शास्त्र अध्ययन करण्यासाठी आतुर आहोत का? त्याचं देणं देण्यासाठी, अर्पण वाहण्यासाठी, काही कारभारामध्ये भाग घेण्यासाठी, गरजवंतांना देण्यासाठी आतुर आहोत का? हे ते लक्षण या परिच्छेदामध्ये आहे. ती उठली, सेवा करू लागली. कृतज्ञता आणि सेवा, भक्ती आराधना. परिणाम काय झाला पुढे आहे. सर्व शहर ही बातमी ऐकून की पेत्राच्या सासूला बरं केलं आहे, ती उठली, तिने सेवाच केली. सर्व शहर दाराशी लोटले. एक वयस्कर महिला येशूने जेव्हा सक्षम केली आणि ही बातमी त्या परिसरात जेव्हा कळली, सर्व शहर त्या घराच्या दाराशी आले. आणि कसे आले? वचन 34, नाना प्रकारचे रोगी, पिडलेले आणि भूतग्रस्त असे असंख्य लोक त्या ठिकाणी आले, गरजवंत आले. येशू त्यांचा स्वागत करतो. पण ह्या सर्व मोठ्या कार्याचा मुख्य दुवा किंवा कारण कोण असं जर विचारलं तर हा परिचय शिकवतो पेत्राची सासू. आणि महिला पात्र नवीन करारामध्ये सहसा मंडळीबद्दल चित्रित केलेलं आहे. ज्या मंडळीची भेट ख्रिस्त घेतो, ज्या मंडळीच्या जवळ ख्रिस्त असतो, ज्या मंडळीला स्पर्श करून येशू ख्रिस्त उभं करण्याचा तो प्रयास करून तिला तो सक्षम करतो, ती मंडळी कृतज्ञ बनते आणि त्याची सेवा करते, असा त्याचा अर्थ आहे. रख तू मुझे क्रूस के पास नावाचं गीत आहे. रख तू मुझे क्रूस के पास, हे जे गीत आहे हे अतिशय सुंदर गीत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, ही लेखिका महिला आहे. आणि फॅनी ही क्रॉसबी नावाची महिला वयाच्या 6व्या आठवड्यामध्ये अंध झाली होती. पुढे तिला अंधशाळेत टाकण्यात आले. तिला प्रभू येशू ख्रिस्त कळला. आमरण ती त्याची सेवा गीतांच्या द्वारे करीत राहिली. D.L. मोडी आणि यांच्या काळामध्ये ज्यावेळेला फ्रेडरिक फ्रान्सन स्वीडनमध्ये मधून अमेरिकेला गेले होते, कॅलिफोर्नियामध्ये शिकागोला, त्यांच्याकडे ही काही गीतं होती जी आपल्याकडे आली, हिंदीमध्ये आली. ती त्यांच्यापासून आली, डॉक्टर हेडबर्ग पासून आली. कारण हे लोक त्यावेळेच्या हिंदी भाषिक मध्य प्रदेशातून आलेले होते. आणि हे गीत जेव्हा तिने रचलं तेव्हा त्याचा इतिहास एवढाच आहे. ती निराश झाली होती अंधशाळेमध्ये असताना. तिला एक दिवस फार वाईट वाटलं की मी काय करू, माझं जीवन व्यर्थ आहे असं मला वाटतं. आणि मग एकदम तो विचार तिच्या मनात आला, मी कोणाकडे जाऊ, कोणाला मी आपलं जीवन सोपू. ती म्हणाली एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हाला माहित आहे का, फॅनी क्रॉस्बीने ख्रिस्ती गीते 3000 लिहिली जी जग प्रसिद्ध आहेत. आणि कविता केल्या सुमारे 3000 आपल्या जीवनामध्ये. हजारो गीते आणि कविताची रचनाकार वयाच्या 6व्या आठवड्यामध्ये अंधत्व प्राप्त केलेल्या नंतर निराधार झालेल्या महिलेने अनाथाश्रमामध्ये राहून केलं. काय कमाल आहे. देव या प्रकारे काम करतो. परंतु
तुम्हाला आणि मला, मी अशक्त आहे, मी गरजवंत आहे, मला त्रास आहे, मी बाधित आहे, मी पीडित आहे, मी बंधनात आहे, याची जाणीव असण्याची फार गरज आहे. पेत्राच्या सासूने जर आपल्यासारखं उत्तर दिलं असतं, जेव्हा आम्ही पाळक लोक येतो, कसं काय अक्का ताई बरं आहे का, सहज म्हणतो आपण काय नाही सगळं बरं आहे. जर पेत्राची सासू अशी म्हटली असती सगळं बरं आहे येशू, बरा होऊन जाईल माझा ताप, चिंता नको करू, ती बरी झाली नसती. तिच्या बरं झाल्यामुळे जी साक्ष पसरली ती पसरली नसती. काही गरजवंतांना जो आशीर्वाद मिळाला तो मिळाला नसता. ती आपलं अशक्तपण नेमकं जे होतं ते मान्य करून उभी राहिली. येशू ख्रिस्त तेच करतो की जेव्हा आपण आपलं अशक्तपण मान्य करतो तो आपल्याला सक्षम करतो, आणि त्यासाठीच तो आला. आणि पुन्हा एकदा येत आहे लवकरच, की जेव्हा आपण म्हणणार आहोत ढगावर बसूनी भाव भक्तांचं पाय, वा तो दिवस लवकर येईल. आपण तयार आहात. 2 गोष्टींनी आपण आपलं सिद्धता दाखवा. एक, कृतज्ञता प्रकट करा. गेलेल्या वर्षांमध्ये देवाने कशी आपल्यावर कृपा केली. 2, त्या मोबदल्यामध्ये भक्ती, आराधना, शास्त्राध्ययन, चिंतन मन करीत त्याची सेवा करण्यासाठी आपलं जीवन वाहून द्या. देव खरो तुम्हाला याचा आशीर्वाद देव आणि तो तुमची वाढ करो. थँक्यू व्हेरी मच. अतिशय मौल्यवान अशा पवित्र वचनासाठी प्रभूला धन्यवाद असो. प्रियानो, कृतज्ञता आणि आपल्या सेवेच्या कामातून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. सुंदरसं उदाहरण आपण पाहिलं, आणि आमच्यासाठी प्रभूने केलेली ही जी महान कृपा आहे ती आज आम्ही कशी प्रगट करत आहोत. प्रियानो, आम्ही कृतज्ञ बनूया आणि आम्ही कार्य करणारे बनूया, मदत करणारे बनूया. पेत्राच्या सासूला आरोग्य मिळालं आणि तिने सेवा केली. ख्रिस्ताच्या कडून जर आम्ही पाहिलं तर ख्रिस्ताने तिला जवळ जाऊन हात धरून उठवलं, तो जवळ गेला, हात धरला, मदत कार्य केले. प्रियांनो, ही सेवेची कृतज्ञता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रभुदेव बाप आम्हाला प्रतिदिवशी त्याच्या सेवेसाठी उपयोग करून घेतोय. त्याच्या पवित्र वचनासाठी मान्य बाळासाहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मंडळीच्या वतीने आपले आभार मानतो. सुंदर पवित्र वचन आपण दिलं. मंडळी, आपल्या सगळ्यांना आजच्या पवित्र वचनाद्वारे जो आशीर्वाद मिळालेला आहे देवा, त्याद्वारे आशीर्वादित करू. प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर विद्या, ही पवित्र वचनं आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करीत असतात. देवबापा, कृतज्ञता व्यक्त करून आमच्या कार्यामध्ये आम्ही प्रगतिशील असावं, मदत कार्यामध्ये पुढे जावं, कार्य करावं, एकमेकांना सहकार्य करावं, गरजवंतांच्या गरजा भागवाव्यात, यासाठी प्रभू तू आम्हाला संधी दे. आज पवित्र वचन ऐकून पुन्हा एक बार नव्याने आम्ही आमचं मन तुझ्यासमोर नीत करतो. तू तुझ्या पवित्र वचनाने प्रिय प्रभू आम्हाला भर व लागणारं बळ, लागणारी शक्ती स्वर्गीय भांडारातून दे. आजच्या प्रोत्साहनपर पवित्र वचनासाठी आम्ही आभार मानतो. तुझ्या प्रिय दासासाठी मान्य रेव्हरंडजी जयकृपाळ साहेबांसाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांना बोलण्यासाठी लागणारी शक्ती दिलीस, आभार मानतो. त्यांच्या करणी होत असलेली ही सेवा प्रभू आशीर्वादित कर व याद्वारे कसं गौरव करू. आज हे पवित्र वचन ऐकणारे आणि पाहणारे सर्व प्रियजन, आम्हाला जो आशीर्वाद दिला देवबापा, त्यासाठी आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर आशीर्वादासाठी मान्य रेव्हरंड जे जयकृपाळ साहेब आहेत, आपल्याला प्रभूचा आशीर्वाद देतील. गीत गाऊ आणि मग आजची रविवारची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा मास दे, आणि आम्ही जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडितो तशीच आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, देवाची मंडळी व इस्रायल राष्ट्र यासोबत SM व SS चर्चेसच्या सर्व परिवारांबरोबर आणि सोबतच देवाचं वचन ऐकून कृतज्ञ बनून सेवा करण्यासाठी सिद्ध होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.
सुवर्ण देवा परात्पर सर्वाहुत्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जाय त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. उद्धारक प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम.